मी शेवगा बटाट्याची भाजी करत आहे। शेवगा मस्त मध्यम आकाराच्या कापून घेतल्यात आणि त्या उकडवत ठेवल्या आहेत। इथे पॅनमध्ये तेल घेतले 2 चमचे, त्यात लसूण टाकलेला आहे आणि कांदा आणि टोमॅटोही कापून घेतलेला आहे। लसूण चांगला लाल झाला त्यामध्ये मी राई जिरं टाकलेलं आहे आणि हा कापलेला कांदा टाकला आहे। कांदा चांगला परतवला आहे, जरा गुलाबी कलर येऊन दिला आहे कांद्याला, चांगला व्यवस्थित परतवून घेतला त्यासाठी। आणि 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतले, ते कापून मी आता त्या कांद्यामध्ये चांगले फ्राय करत आहे। त्यामुळे बटाटा आपला कलर सोडते, तुरटपणा घालवते त्यामध्ये आणि त्याला एक वाफ देण्यासाठी मी झाकून ठेवत आहे। हे बघा, आणि ह्या बघा शेवग्याच्या शेंगा उकडवलेल्या आहेत, मी त्याही त्यात टाकले, त्यालाही चांगलं परतवून घेतलेले। त्यामध्ये व्यवस्थितरित्या तेल लागेल असं परतवून घेतलेलं आहे, त्यामुळे जरा शेंगा अजून थोड्या मऊ झालेल्या आहेत। आता या शेंगामध्ये मी गरम मसाला, धणे पावडर, हळद, लाल तिखट, असं टाकलेलं आहे आणि चांगलं हे शेंगाला आणि बटाट्याला लागेल असं चांगलं व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। बघा कसं मस्त दिसतंय ना शेंगा पण। आता त्यात मी कापलेला टोमॅटो टाकलेला आहे, टोमॅटोही त्यात चांगला परतून घेतला, कारण का नंतर तो कच्चा राहिला नाही पाहिजे अशा पद्धतीने मी तो चांगला परतून घेतलेला आहे। आणि आता त्यामध्ये मी मस्तपैकी 1 ग्लास पाणी घालत आहे, गूळ घातले, चवीनुसार मीठ घातले आणि 1 ग्लास पाणी घालून मगाशी सांगितल्याप्रमाणे चांगलं त्याला शिजत ठेवलेले आहे। ही बघा भाजी कशी मस्त शिजली आहे, बटाटा बघा कसा शिजला आहे मस्त, शेंगासुद्धा चांगल्या शिजलेल्या आहेत। आणि आता त्यात मी ओलं खोबरं घालत आहे, ओलं खोबरं घातल्याने चव चांगली येते। अशा प्रकारे ही मी भाजी मस्त शेवगा बटाट्याची केलेली आहे। बरोबर माझ्या भाकऱ्यासुद्धा झालेल्या आहेत। भाकर, शेवगा बटाट्याची भाजी आणि लसणाची चटणी। ही लसणाची चटणी कशी करायची ह्याची रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे, कारण का आता लसूण खूप स्वस्त झालेलं आहे। माझी ही करण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। नमस्कार।